आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास होताना सामाजिक मूल्य सर्रास ढासळताना आपण बघत आहोत. शेती, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, समाजकारण, राजकारण या सर्व बाबतीत प्रचंड असमतोल निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील संत परंपरेची उज्ज्वल मुहूर्तमेढ फार पूर्वीपासून इथे रोवली गेली आहे. येणाऱ्या पिढ्यांना याच मातीतले संस्कारक्षम मूल्य शिकवून समर्थ बनवण्याची आज गरज आहे. हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून दमोताई वारकरी निवासी जीवनशाळेची स्थापना झाली. ज्ञानोबा तुकोबांचा वारसा सांगणारी नवी पिढी तयार करण्याचा ध्यास कंधाणे या लहानशा खेड्यात राहणारे हबप प्रकाश महाराज गांगुर्डे यांनी घेतला. शालेय शिक्षणासोबत जीवनाची नीतिमूल्य आध्यात्मिक अंगाने शिकवून येणारी पिढी कार्यकर्तृत्वशील निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या 15 वर्षापासून प्रकाश महाराज हे मनोभावे करत आहेत. मी प्रकाश महाराज गांगुर्डे कंधाणेकर, दमोताई वारकरी निवासी जीवनशाळा गेल्या 5 वर्षापासून कार्यान्वित आहे. असं सांगतात की मुलांच्या ओठावर कोणती गाणी आहे त्याच्यावर त्याचं भविष्य अवलंबून असतं. तसं या मुलांच्या ओठावर ज्ञानोबा तुकोबांचे विचार येत राहावे यासाठी अनेक वर्षांपासून आम्ही समविचारी लोक एकत्र आलो. माझे खरे मार्गदर्शक आदरणीय कविवर्य कमलाकरजी बाबा देसले यांच्या सहवासातून जे काही व्यस्त आलं त्यांची प्रेरणा घेऊन अनेक मंडळी या कार्यक्रमाच्या जीवनशाळेच्या कार्यामध्ये सहभागी झाले. आज 50 मुलांमध्ये असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना आई आहे तर वडील नाही, वडील आहे तर आई नाही. अशी मुलं विनामूल्य ही जीवनशाळा त्यांचा सांभाळ करत आहेत. त्याचबरोबर या मुलांमध्ये आध्यात्मिक उन्नती व्हावी, शालेय शिक्षणात त्यांची प्रगती व्हावी यासाठी जीवनशाळा सतत प्रयत्न करते आहे. आणि ह्या मुलांचा व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण हा जो आमचा उद्देश आहे, हा उद्देश या ठिकाणी साध्य होतो आहे. रामकृष्ण. जून 2021 या वर्षी दमोताई वारकरी जीवनशाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. उन्हाळी शिबिराने या जीवनशाळेची झालेली छोटीशी सुरुवात आज खूपच मोठ्या वटवृक्षाची साक्षीदार आहे. निरनिराळे नवोपक्रम राबवत असताना अनेक प्रज्ञावान शिक्षित, कवी, साहित्यिक, शेतकरी, राजकीय तसेच सामाजिक चळवळीतील लोकांचे पाठबळ या गुरुकुलासाठी लाभले. आसपासच्या स्थानिक शाळांमध्ये शालेय शिक्षणाची सोय करून उर्वरित वेळेत मुलांना शेती, पर्यावरण, विज्ञान, भाषा या विषयांसोबतच अभंग, भजन, वादन, गायन, कीर्तन, प्रवचन यांसारख्या शाश्वत मूल्यांचे शिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी दिले जाते. वारकरी म्हटला म्हणजे हरीचे अखंड नामस्मरण. प्रत्येकाच्या ठाई विठ्ठलाचे रूप बघणारा वारकरी हरिपाठाविना असूच शकत नाही. दमोताई वारकरी निवासी शाळेतही नित्यनियमाने हरिपाठात मुलं देहभान हरपून सहभागी होतात. कुठले तळपती
वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन सेवा चालू असताना महाराष्ट्रातल्या अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांना साथ देण्यासाठी दमोताई वारकरी निवासी शाळेतील मुलं अग्रणी असतात. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी देनहार कौ और है भेजत सो दिन रैन लोग भरम हम पर धरे याते निचे नैन. रहीमजींच्या या दोह्यानुसार समाजातील अनेक दानदाते अन्नदानाची सेवा संत भोजनाच्या माध्यमातून देत असतात. चिमुकल्यांचे जन्मदिन, वाडवडिलांचे स्मृतिदिन, महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी अशा अनेकविध निमित्ताने समाजातील दानशूर व्यक्तींमार्फत अन्नदानाची सेवा विद्यार्थ्यांसाठी स्वीकारली जाते. रामकृष्ण हरी दमोताई वारकरी निवासी जीवनशाळेत मी आल्या 2 वर्षापासून शिकत आहे. मला आमचे गुरुवर्य प्रकाशजी महाराज गांगुडे यांनी आम्हाला हरिपाठ शिकवला. मग विठ्ठलदासजी महाराज आले, पंढरपूरवरनं आले शिकवायला. मग आम्हाला दर सकाळी 5 वाजता उठवता आणि सगळा अभ्यास वगैरे सांगता. बाकीच्यांनी शाळेचा अभ्यास करावा, बाकीच्यांनी ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचावी, बाकीच्यांनी गाता वाचायचा. म्हणजे बाकीचे काकडा आरती बी करतात. म्हणून आपले विठ्ठलदासजी महाराज पंढरपूरचे त्यांनी सगळं शिकवता आणि आम्हाला पकवाजही शिकवता. विठ्ठलदासजी बाबा आम्हाला सगळं काही शिकवता आणि खास पंढरपूरवरनं शिकवायला आलेले आहेत. मी त्यांचे आभार मानतो. जय. निसर्गाच्या सानिध्यात हा हरिनामाचा गजर दैनंदिन आहे. इथं येणारी मुलं फक्त अभंग हरिपाठ शिकून जात नाही, तर ती इथल्या मातीतून संस्कारांचं लेणं घेऊन जात आहेत. प्रकाश महाराज, त्यांच्या पत्नी सौ ज्योतिताई आपल्या मुलांप्रमाणे या लेकरांची काळजी घेताना आपल्याला दिसतात. गोरगरीब अनाथ मुलांना मोफत चालवलेली ही सेवा याची तुलना कुठेच होऊ शकत नाही. इथल्या प्रसन्न वातावरणाचे, इथल्या भक्तीच्या जागराचे आपणही साक्षीदार होऊया. तुम्ही नक्की या. इथल्या संस्कारक्षम बालगोपालांच्या वारीत सहभागी व्हा.